राज्यमंत्री यांच्या हस्ते राजमाता महोत्सवचे शुभारंभ। राजमाता महोत्सवच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना कर्तृत्व व कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले असून त्याचा महिलांनी लाभ घ्यावा। तसेच बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिली। ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाअंतर्गत जिजामाला प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल इथं राजमाता विभागस्तरीय सरस तथा बुलढाणा जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले। यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी BM मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, आशिष पवार, विक्रांत जाधव, राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे, मुख्य लेखा अधिकारी प्रकाश राठोड आदी उपस्थित होते। गृहोपयोगी वस्तू, मिलेट्स उत्पादने, बांबूच्या वस्तू, धान्य, विविध शासकीय दालने, विविध खाद्यपदार्थ आदी स्टॉल लावण्यात आले असून हा महोत्सव 4 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे। तर या महोत्सवात बचत गटांची उत्पादने, खाद्यपदार्थ, वस्तू यांची 150हून अधिक दालनं असून रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा। या काही वस्तू आपण तयार केलेल्या आहेत, या आपण प्रदर्शनी आणि विक्रीसाठी 5 दिवस या बुलढाणा जिल्ह्यातल्या या जिजामाता प्रेक्षागारामध्ये आपण या ठिकाणी ठेवलेले आहे। खरं म्हणजे आपण वस्तू तयार करण्यामध्ये निपुण आहात। अतिशय चांगल्या प्रकारच्या उत्कृष्ट वस्तू किंवा खाद्यपदार्थ, वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बचत गटातल्या आमच्या भगिनीच्या आहेत। पण वस्तू तयार करणं म्हणजे काही सर्व काही असं नाही, त्याचं मार्केटिंग सुद्धा केलं गेलं पाहिजे। आज आम्ही पाहतो की आज आमची उमर त्याच्या आत असणारी आमची भगिनी, आमची माता डोक्यावरचा पदर आता कमरेला पोहोचून बँकेपर्यंत जायला, बँकिंगचे व्यवहार करायला, पुढे अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन बोलायला आता ती तेवढी सक्षम तरी झालेली आहे। पूर्वी महिला घराच्या बाहेर टाकत नव्हत्या, पण आज आमची माता भगिनी कुठला अधिकारी असो, कर्मचारी असो, त्यांच्याशी थेटपणानं बोलण्याची हिंमत केवळ या बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये निर्माण झाली। पण केवळ बँकेपुरतं जाऊन जमणार नाही, तर तुम्ही ज्या काही वस्तू निर्माण करतात त्याचं मार्केटिंग करण्यासाठी आता तुम्हाला मार्केटपर्यंत सुद्धा जाण्याची आवश्यकता आहे। नाहीतर वस्तू तयार करून ठेवल्या, घरामध्ये ठेवल्या आणि त्याची जर विक्री झाली नाही तर मग मात्र फायद्याच्या ऐवजी नुकसान झाल्याचं राहणार। आणि म्हणून सर्व भगिनींना माझी विनंती आहे की आपण निर्मित केलेल्या वस्तू आपल्याला कशा विकता येतील याच्यासाठी आपण मार्केटपर्यंत नवीन नवीन संकल्पना त्याच्यामध्ये आणून राबवण्याची आवश्यकता आहे। त्याची जर मोठ्या प्रमाणामध्ये विक्री झाली तर आपलं दुसरं पाऊल सुद्धा आहे सक्षमीकरणाकडे गेल्याशिवाय राहणार